आता बघा, आपण हे टॉपिक बघायचे आहेत आज इंटरनेटशी रिलेटेड. याच्यामध्ये आपण काय बघतोय, कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय मी सांगितलेलं होतं. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? कम्प्युटर नेटवर्क इज अ सेट ऑफ कम्प्युटर शेअरिंग रिसोर्सेस लोकेटेड ऑन प्रोव्हाइडेड बाय नेटवर्क नोड्स. म्हणजे वेगवेगळ्या नोड्स म्हणजे कम्प्युटरला, नेटवर्कमधले कम्प्युटर, त्यांना हे वेगवेगळे मशीन्स शेअर करण्यासाठी, वेगवेगळी माहिती शेअर करण्यासाठी आपण जे टेक्नॉलॉजी वापरतो त्याला नेटवर्क्स म्हणतो. मग त्याच्यामध्ये काही कॉमन प्रोटोकॉल्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये जे इंटरकनेक्शन्स आहेत ते टेलिकम्युनिकेशन नेटवर्क टेक्नॉलॉजी बेस्ड असते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरल्या, वायर असते, ऑप्टिकल फायबर आहे, वायरलेस रेडिओ फ्रिक्वेन्सी, या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचं कम्प्युटर नेटवर्क केलं जातं. आपण मागच्या लेक्चरला बघितलंय, कम्प्युटर नेटवर्क वायर्ड आणि वायरलेस असतं. वायर्ड कम्युनिकेशन चॅनल बघितले आणि वायरलेस कम्युनिकेशन चॅनल बघितले. वायर्ड कम्युनिकेशन चॅनलमध्ये कोॲक्झिल केबल, फायबर ऑप्टिकल केबल आणि ट्विस्टेड पेअर केबल बघितलेली. आणि वायरलेस कम्युनिकेशन चॅनलमध्ये मायक्रोवेव्ज, रेडिओ वेव्ज आणि सॅटेलाइट व्ह्यूज बघितलेल्या होत्या. बरोबर आहे. मग आता लॅन आपण बघितलेलं होतं. बघा, लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. एका बिल्डिंग पुरतं आणि एका ऑफिसमध्ये किंवा घरापुरतं जे कम्प्युटर सगळे एकमेकाला वायर किंवा वायरलेसच्या माध्यमातून जोडले जातात त्याला आपण काय म्हणतो? लॅन म्हणतो. या लॅनसाठी काय काय लागतात? तर स्विच केबल लागते, स्विच लागतो, राउटर लागतं. मग याच्यामध्ये जर बघितलं, मग टाइप्स ऑफ लॅनमध्ये क्लायंट सर्व्हर लॅन्स म्हटलं जातं किंवा पीर टू पीर लॅन सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये स्विच आहे. बघा, आपल्या लॅबमध्ये सुद्धा असा स्विच आहे. आणि इंटरनेटसाठी राउटर आहे. ह्या राउटरमधलं इंटरनेट कनेक्शन स्विचला दिलं जातं आणि स्विचला प्रत्येक डिव्हाइस जोडला जातो. ह्याला नोड्स म्हणतो. मग प्रिंटर असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, असे वेगवेगळे डिव्हाइस जोडले जातात. ह्याला लॅन म्हणतो. लोकल एरिया नेटवर्क, एका बिल्डिंग पुरतं मर्यादित जे असतं त्याला लॅन म्हणतात. त्यानंतर वाईड एरिया नेटवर्क, त्याला वॅन म्हणतात. वायरलेसच्या माध्यमातून, सॅटेलाइटच्या माध्यमातून हे नेटवर्क कनेक्ट होत असतं. याला कुठलाही जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक बंधन नसतं. वेगवेगळ्या देशातनं, वेगवेगळ्या राज्यातले कम्प्युटर सगळे एकमेकाला कनेक्ट केले जातात. ह्याच्यासाठी टेलिफोन लाईन वापरले जातात, फायबर ऑप्टिकल केबल वापरले जातात किंवा सॅटेलाइट लिंक्स वापरले जातात. ह्याला वाईड एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. जे आपल्याला इंटरनेट आहे, एका देशातनं दुसऱ्या देशात आपण मेसेज पाठवतो, या वाईड एरिया नेटवर्कद्वारे पाठवला जातो. आपण मॅन पण बघितलं, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. एका शहरातले वेगवेगळे ऑफिसेस एकमेकाला जोडले असतील इंटरनेटच्या साहाय्यानं, त्याला मॅन म्हणतो आपण, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. हे आपण डिटेलमध्ये बघितलंय, त्यामुळे ह्याला वेळ घालवणार नाही आहे. नेटवर्क टोपोलॉजी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जो आपण बघितला नव्हता. नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे तुम्ही कम्प्युटर जोडत असताना त्या नेटवर्क्स कशा पद्धतीनं जोडताय. नेटवर्क, कम्प्युटर एकमेकाला जोडत असताना कम्प्युटर जोडण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हणतो आपण? नेटवर्क टोपोलॉजी. आणि यामध्ये पहिली टोपोलॉजी येते. टोपोलॉजी म्हणजे काय? जोडण्याची पद्धत. कम्प्युटर एक नेटवर्कमध्ये जोडण्याची पद्धत. आणि त्यातली पहिली टोपोलॉजी आहे त्याला बस टोपोलॉजी म्हणतो. आता बस टोपोलॉजीमध्ये काय असतं, तुम्ही उदाहरण सांगू शकताय. बस टोपोलॉजीमध्ये एक मेन लाईन असते आणि त्या मेन लाईनला कनेक्शन काढून असे कम्प्युटर जोडले जातात. इकडं स्टार्टिंग पॉईंट असतो आणि इथं टर्मिनेटर पॉईंट असतो. आता हे टोपोलॉजी वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये वापरलं जातं. ह्याचं एक्झाम्पल म्हणजे आपल्या गावातली पाईपलाईन. मधनं एक पाईपलाईन दिली जाते आणि पाहिजे तिथं कनेक्शन दिलं जातात. त्याला आपण नेटवर्क टोपोलॉजी असं म्हटलं जातं. आता बघा, हे बस टोपोलॉजी आपल्या गावातली पाईपलाईन असेल, पाईपलाईनचं जे कनेक्शन आहे ते या टोपोलॉजी पद्धतीनं जोडले जाते. म्हणजे मेन एक गलीतनं लाईन गेलेली असते आणि त्याला जिथं कनेक्शन पाहिजे तिथं कनेक्शन दिलं जातं. ही टोपोलॉजी. कम्प्युटरमध्ये कम्प्युटर नेटवर्क सुद्धा एकमेकाला अशा पद्धतीनं जोडले जातात. कम्प्युटर नेटवर्क सुद्धा एकमेकाला अशा पद्धतीनं जोडले जातात. या पद्धतीला नेटवर्क बस टोपोलॉजी म्हणतो. ह्याच्यात सगळ्यात मोठा तोटा काय? तर समजा इथं मधीच जर ब्रेक झाली केबल तर सगळं नेटवर्क ब्रेक होणार आहे.
बरोबर आहे का? समजा इथंच मध्ये ब्रेक झालं तर सगळं नेटवर्क ब्रेक होणार आहे, त्यामुळे ही टोपोलॉजी जास्त कन्व्हिनियंट नाही आहे. नंतर दुसरी टोपोलॉजी आहे मेश टोपोलॉजी. मेश टोपोलॉजी म्हणजे अशी जाळी असते, प्रत्येक कम्प्युटर केबलच्या साहाय्याने एकमेकाला जोडला जातो. मेश टोपोलॉजीमध्ये प्रत्येक कम्प्युटर एकमेकाला जोडला जातो. बघा, या कम्प्युटरपासून या कम्प्युटरला केबल आहे, या कम्प्युटरला केबल आहे, या कम्प्युटरला, या कम्प्युटरपासून प्रत्येक कम्प्युटरला केबल आहे. म्हणजे ह्यात काय होतं, फायदा काय, एखादा रूट बंद झाला, समजा इथून इथं डेटा पाठवाय बंद आहे, तर इथनं इकडं पाठवता येतो. लक्षात आलं का? मार्ग वेगवेगळे मिळतात. पण तोटा काय, नेटवर्कचं जाळं तयार होतं आणि कॉम्प्लेक्सिटी तयार होते, केबल जास्त लागते. त्यामुळे ही टोपोलॉजी जास्त प्रमाणात वापरली जात नाही. लक्षात आलं का? जरी हे असलं तर हे मेश टोपोलॉजी म्हणतो. ही मेश टोपोलॉजी एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये DHCPचा यूज केला जातो. AHCP आणि DHCP हे प्रोटोकॉल यूज केले जातात. मग त्याच्यामध्ये AHCP म्हणजे ॲडहॉक कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल आणि DHCP म्हणजे डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल हे यूज केले जातात. त्यानंतर सगळ्यात कन्व्हिनियंट आणि सगळ्यात महत्त्वाची टोपोलॉजी जी सगळीकडे वापरली जाते त्याला आपण म्हणतो स्टार टोपोलॉजी. स्टार टोपोलॉजी कशाला म्हणतात, तर स्टार टोपोलॉजी सगळ्या कॉम्प्युटर लॅनमध्ये ही टोपोलॉजी वापरली जाते. त्याच्यामध्ये काय असतं, एक सेंट्रल डिव्हाइस असतो आणि तिथून सगळे कॉम्प्युटर जोडले जातात. आपल्याकडे जी टोपोलॉजी वापरली आहे, टोपोलॉजी म्हणजे कॉम्प्युटर जोडण्याची पद्धत, आपल्याकडं हीच पद्धत वापरलेली आहे. आपल्या कॉम्प्युटर लॅबमध्ये एक डिव्हाइस आहे ज्याला स्विच म्हणतो आणि त्या स्विचपासून प्रत्येक कॉम्प्युटरला केबल गेलेले आहे. ही टोपोलॉजी म्हणजे स्टार टोपोलॉजी म्हणतो. त्या स्विचलाच हब सुद्धा म्हणतात. ते हब सेंट्रल डिव्हाइस म्हणून काम करतं. सगळे कॉम्प्युटर त्या हबपासून जोडले जातात आणि एका कॉम्प्युटरपासून दुसऱ्या कॉम्प्युटरला कनेक्ट होण्यासाठी ही कमी केबलमध्ये जास्त नेटवर्क करण्यासाठीची ही पद्धत आहे. फक्त इथनं केबल टाकायची, नवीन नोड जोडायचा, नवीन नोड इझिली जोडता येतो. ह्याला नोड्स म्हणतो. हे जे कॉम्प्युटर्स आहेत त्याला नोड्स म्हणतो. नवीन कॉम्प्युटर जोडण्यासाठी ही पद्धत चांगली आहे. लक्षात आलं? ह्याला नेटवर्क टोपोलॉजी मधली स्टार टोपोलॉजी म्हणतो. ह्याचा एक तोटा काय, सेंट्रल डिव्हाइस जर बंद झालं तर सगळंच नेटवर्क बंद झालं. लक्षात आलं का? पण हे सेंट्रल डिव्हाइस शक्यतो मॅक्झिमम टाइम बंद होत नाही. ही स्टार टोपोलॉजी झाली. त्यानंतर रिंग टोपोलॉजी आहे. बघा, नेटवर्कमध्ये कॉम्प्युटर जोडण्याची चौथी पद्धत रिंग टोपोलॉजी. रिंग टोपोलॉजीमध्ये अशा सर्कलमध्ये कॉम्प्युटर जोडले जातात. ह्याची केबल ह्याला, ह्याची केबल ह्याला, ह्याची केबल ह्याला, अशा एकाच डायरेक्शनमध्ये प्रवास होत असतो. मग त्यामध्ये ह्याचा प्रॉब्लेम चांगलं काय, तर कमी केबल लागतात आणि तोटा काय ह्याचा, तर समजा मधलं डिव्हाइस बंद झालं तर पूर्ण नेटवर्क बंद होतं. आणि ह्याचा अजून एक तोटा म्हणजे काय, हे एकाच डायरेक्शनमध्ये प्रवास करतं. ह्याला आपण काय म्हणतो, रिंग टोपोलॉजी. ही रिंग टोपोलॉजी नेटवर्क टोपोलॉजीमध्ये चौथी टोपोलॉजी झाली. आता हे टोपोलॉजी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ह्याच्यात विभागले जातात. टोपोलॉजी म्हणजे नेटवर्क जोडण्याची पद्धती, या पद्धतीने हे नेटवर्क जोडले जातात. आणि शेवटची टोपोलॉजी आहे, याला हायब्रिड नेटवर्क टोपोलॉजी म्हणतो. ज्याच्यात बस टोपोलॉजी पण वापरलेली आहे, ज्याच्यात स्टार टोपोलॉजी पण वापरलेली आहे आणि ज्याच्यात रिंग टोपोलॉजी पण वापरलेली आहे. ही रिंग टोपोलॉजी आहे, ही स्टार टोपोलॉजी आहे आणि ही बस टोपोलॉजी आहे. अशा टेक्नॉलॉजीला काय म्हणतात, हायब्रिड टोपोलॉजी. सगळ्यांचं मिक्सर म्हणजे हायब्रिड टोपोलॉजी. अशा टोपोलॉजी आपण बघितल्या. त्यानंतर सगळ्या ह्याच्यावर प्रश्न असतात. बघा, OSI मॉडेल. आता OSIचा अर्थ आहे ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन, ह्याला म्हणतो OSI, ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. हे ओपन स्टँडर्ड आहे, कम्युनिकेशन सिस्टीम. एक नेटवर्कमधनं आपण ज्यावेळेला एखादी माहिती पाठवतोय त्यावेळेला ती माहिती एका डिव्हाइसमधून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये जात असताना त्या वेगवेगळ्या लेअरमधून जात असते. नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या लेयर्स असतात आणि ती लेयर सिस्टीम त्यालाच OSI मॉडेल म्हणतो. OSI मॉडेलमध्ये किती लेयर्स असतात प्रश्न होता. OSI मॉडेलमध्ये किती लेयर्स असतात, तर 7 लेयर्स असतात. लेयर्स कुठल्या बघा, ॲप्लिकेशन लेयर, प्रेझेंटेशन लेयर, सेशन लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर, नेटवर्क लेयर, डेटा लिंक लेयर आणि फिजिकल लेयर. सगळ्यात शेवटी असते ती फिजिकल लेयर असते. मग प्रत्येक लेयरचं काम ठरलेलं असतं. बघा, प्रत्येक लेयरचं काम ठरलेलं आहे आणि त्या लेयर्स आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरतोय. मग आता ही लेयर्सच आपण बघायचे आहेत. बघा, आता
यातल्या काही गोष्टी आपल्या झाल्यात. आता फक्त लेयर्स बघूया. लेयरमध्ये बघा ॲप्लिकेशन लेयर कशासाठी वापरतात. दिस लेयर इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हाइडिंग इंटरफेस टू द ॲप्लिकेशन युजर. म्हणजे ॲक्च्युअल युजरला नेटवर्कमधनं पाठवलेला डेटा ॲक्सेस करण्याचं काम कोण करतं, तर ॲप्लिकेशन लेयर करतं. प्रेझेंटेशन लेयरचं काम आहे डेटा तिथंपर्यंत पोहोचवायचं काम, कसा पाठवायचा, प्रेझेंट कसा करायचा, ह्याचं काम या प्रेझेंटेशन लेयरचं आहे. सेशन लेयरचं काम काय. दिस लेयर मेंटेन सेशन्स बिटवीन रिमोट होस्ट. म्हणजे दोन नेटवर्कमध्ये, दोन डिव्हाइसमध्ये सेशन म्हणजे जी काही डेटाचं आदान प्रदान चालू आहे ते सेशन मेंटेन करण्याचं काम कोण करतं, तर सेशन लेयर करतं. ह्याच्यामध्ये युजर आय डी पासवर्ड चेक केला जातो आणि मग डेटा पाठवला जातो. ऑथेंटिकेशन ज्याला म्हणतो युजर आय डी पासवर्ड, ते या सेशन लेयरमध्ये चेक केलं जातं. चौथी लेयर आहे बघा ट्रान्सपोर्ट लेयर. ट्रान्सपोर्ट लेयर सगळ्यात महत्त्वाचं. ट्रान्सपोर्ट लेयरचं काम काय, इकडून डेटा पाठवलेला तिकडं पोहोचवण्याचं काम. त्यालाच आपण एंड टू एंड डिलिव्हरी बिटवीन होस्ट म्हणतो. होस्ट म्हणजे मी या कॉम्प्युटरमधून डेटा पाठवलाय पलीकडलेल्या लॅबमध्ये, हा माझा होस्ट झाला आणि पलीकडला एक होस्ट झाला. इकडून डेटा तिकडं पाठवण्याची पूर्ण जबाबदारी कुणाकडे असते, कुणाकडे असते, कुठल्या लेअरकडे, ट्रान्सपोर्ट लेअरकडे असते. कुठल्या लेअरकडे असते, ट्रान्सपोर्ट लेअरकडे असते. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट लेअरकडे हे असतं. नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअरचं काम काय, दोन कॉम्प्युटरमध्ये नेटवर्क जोडण्याचं काम नेटवर्क लेअरमध्ये असते. डेटा लिंक लेअर. डेटा लिंक लेअर रिस्पॉन्सिबल फॉर रीडिंग अँड रायटिंग डेटा फ्रॉम ऑन टू द लाईन. लाईनमधनं डेटा रीड आणि राईट करण्याचं काम कोण करतं, डेटा लिंक लेअर करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल लेअर. फिजिकल लेअर काय काम करतं, दोन नेटवर्कमध्ये हार्डवेअर आणि केबलच्या साहाय्यानं वायरिंग आउटपुट करण्याचं काम, जोडणी करण्याचं काम फिजिकल लेअर करतं. सगळ्यात पहिलं काम असतं फिजिकल लेअर. फिजिकल लेअर ज्यावेळा माझ्या कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरला डेटा पाठवायचा आहे तेव्हा केबल जोडली जाते, हे काम फिजिकल लेअरचं झालं. एकदा नेटवर्क कनेक्ट झाला की डेटा लिंक लेअर काय करतो, जो डेटा पाठवला आहे तो रीड आणि राईट करण्याचं काम करतो. नेटवर्क लेअर काय करतो, तर त्या दोघांमध्ये ॲड्रेस म्हणजे कुठून कुठं पाठवायचं आहे त्याची जबाबदारी नेटवर्क लेअरवरती असतो. IP ॲड्रेस पाठवून ते पुढं पाठवलं जातं. ट्रान्सपोर्ट लेअरचं काम काय, इकडून पाठवलेला डेटा तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम ट्रान्सपोर्ट लेअरचं आहे. सेशन लेअर जी काही कनेक्शन चालू आहे ते मेंटेन करण्याचं काम सेशन लेअरचं आहे. प्रेझेंटेशन लेअर तिथंपर्यंत दाखवण्याचं काम प्रेझेंटेशन आहे. आणि शेवटचं काम म्हणजे ॲप्लिकेशन लेअर, पलीकडल्या कॉम्प्युटरला तो जो डेटा दिसतो इथून पाठवलेला तो तिथं दाखवायचं काम, हे इंटरफेस प्रोव्हाइड करण्याचं काम ॲप्लिकेशन लेअर करतं. अशा या 7 लेयर्स आहेत बघा. ह्या 7 लेयर नेटवर्कमध्ये असतात. मी थोडक्यात सांगितलंय, हा टॉपिक भरपूर मोठा आहे नेटवर्कचा. तुम्ही नेटवर्कमध्ये सुद्धा करिअर करू शकताय. कम्प्युटर इंजिनिअरमध्ये, सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये कम्प्युटर नेटवर्क इंजिनियर म्हणून सेपरेट लोक असतात, ज्यांचं काम काय, कम्प्युटरची जोडणी करणं, सॉफ्टवेअर तयार करायचं किंवा बाकीचं नाही आहे. कम्प्युटर सगळे एकमेकाला जोडायचं, समजा नेटवर्कमध्ये नसेल तर नेटवर्कमध्ये आणण्याचं काम करतात. ह्याच्यासाठी सेपरेट कोर्सेस असतात मार्केटमध्ये. ठीक आहे, नेटवर्क लेअर झालं. त्यानंतर आपण हे बघितलेलं बघा, इंटरनेट म्हणजे काय, जगातलं पहिलं नेटवर्क ज्याला ARPANET म्हटलं जातं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्याने एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी ARPANET वापरलं. ARPANETला अमेरिका ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये डेस्कटॉप कम्प्युटर्स, मेनफ्रेम कम्प्युटर्स, GPS युनिट, सेलफोन, कार अलार्म, व्हिडिओ गेम्स असे हे सगळे एकमेकाला जोडले गेले. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नेटवर्कचा जो शोध लावला आहे त्याला टिम बर्नर लीनं म्हणतो 1989ला, आणि 1991ला तो पब्लिकली डिफाईन झाला. त्यानं टिम बर्नर लीनं वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला. ओके, वर्ल्ड वाईड वेब म्हणतो त्याला. आता टिम बर्नर लीनं वर्ल्ड वाईड वेबचा शोध 1989 लावला आणि दुसरा शोध तो 1990ला झाला. त्यानं एक ब्राउझर तयार केला आणि तो ब्राउझर म्हणजे मोझॅक म्हटलं जातं. जगातला पहिला ब्राउझर कोणता, मी सांगितलंय, जगातला पहिला ब्राउझर कोणता, मोझॅक. त्यानं HTML नावाची लँग्वेज डेव्हलप केली, ज्याच्यामध्ये वेबसाईट तयार केली गेली. ओके, 1993ला मोझॅक नावाचा ब्राउझर तयार झाला बघा. त्यानंतर
इंटरनेटवरती काय काय कामं करू शकतो आपण. इंटरनेट म्हणतोय, पण इंटरनेटवरती काय काय कामं करू शकतो, तर त्याचे ॲप्लिकेशन्स बघा. कम्युनिकेशन म्हणजे एकमेकाबरोबर संवाद साधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये ईमेल आहे, इन्स्टंट मेसेजिंग म्हणजे चॅटिंग केलं जातं, व्हिडिओ कॉल केला जातो, सोशल मीडिया वापरलं जातं. इन्फॉर्मेशन ॲक्सेस म्हणजे मला वेगवेगळी माहिती शोधायची आहे, तर ती वेगवेगळी माहिती शोधण्यासाठी सुद्धा आपण इंटरनेटचा वापर करतो. त्यामध्ये ब्राउझिंग करणं, सर्च इंजिनच्या साहाय्यानं माहिती शोधणं, डेटा शोधणं हे केलं जातं. ई कॉमर्स म्हणजे ऑनलाईन खरेदी करणं, बँकिंगच्या सेवा वापरणं, पेमेंट ट्रान्सफर करणं, हे सगळं ई कॉमर्सच्या अंडर येतं. एंटरटेनमेंट, म्युझिक ऐकणं, पिक्चर बघणं, टी व्ही शोज ऑनलाईन बघणं, ह्याच्यासाठी सुद्धा इंटरनेटचा वापर केला जातो. एज्युकेशन क्षेत्रात ऑनलाईन कोर्स करू शकताय, एखादं संशोधन करू शकताय आणि वेगवेगळे प्लॅटफॉर्म एज्युकेशन वापरू शकताय. बिझनेसमध्ये कोलॅबरेशन टूल्स असतील, क्लाउड सर्व्हिसेस असेल गुगल ड्राईव्ह सारख्या, किंवा रिमोट वर्क ॲप्लिकेशन्स असतील, म्हणजे सेंट्रलला आपल्या बिझनेसची सगळी माहिती एका सेंट्रल सर्व्हरवरती सेव्ह करायची आणि सगळीकडे ती ॲक्सेस करायची, अशा फॅसिलिटीसुद्धा या बिझनेसमध्ये दिल्या जातात. ह्याला आपण बिझनेससाठी म्हणतो. IoT नवीन कन्सेप्ट आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, कनेक्टिंग अँड कंट्रोलिंग स्मार्ट डिव्हाइस. आता सगळे डिव्हाइस एकमेकाला जोडले जातात, ते करण्यासाठी सुद्धा इंटरनेटचा वापर केला जातो. आपण IoT नंतर बघायचं आहे आणि हे डिटेल आपण बघितलेलं बघा. ह्या सगळ्या कन्सेप्ट मी सांगितलेल्या आहेत, परत रिपीट करतो या नोट्सद्वारे. काय आहे बघा, तर वेबसाईट ॲड्रेस आणि URL. वेबसाईटच्या ॲड्रेसलाच काय म्हणतो आपण, URL म्हणतो. आणि URLचा फुल फॉर्म काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात, लिंक्स असतात. मग HTTP म्हणजे काय सांगितलं, HTTPS म्हणजे काय सांगितलं. HTTPचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि HTTPS चा मिनिंग काय रे, S म्हणजे सेक्युअर्ड, काय सेक्युरिटी असते, ठीक आहे. आणि FTP फाईल ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात. कुठलीही वेबसाईट ओपन करण्यासाठी आपला ब्राउझर लागतो आणि त्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला URL टाकायला लागते. URL म्हणजे वेबसाईटचा ॲड्रेस. आता इथं बघा एक URL टाकलेली आहे आणि ती URLचं एक्झाम्पल आपण दिलेलं होतं. HTTPS याला प्रोटोकॉल म्हणतो, ज्या प्रोटोकॉलची जबाबदारी एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर जाणं. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, एक पेजचा डेटा दुसऱ्या पेजला ट्रान्सफर करणं, हे HTTPचं काम आहे. www याला सब डोमेन म्हणतो, त्यालाच आपण वर्ल्ड वाईड वेब सुद्धा म्हणतो. आणि अजून एक W जोडला तर वॉर्म वर्ल्ड वाईड वेब असं म्हटलं जातं. हे डोमेन नेम आहे. .com हे डोमेन नेम आहेत. आपण 7 डोमेन कोड बघितलेले, .com, .org, .in, .int, MIL, हे असे डोमेन कोड्स आपण बघितलेले. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, IP ॲड्रेस म्हणजे काय. IP ॲड्रेस आणि ISP वगैरे आपण एवढं बघायचं आहे. एवढ्या 3 स्लाइड्स बघूया आणि आपण थांबायचं आहे. इंट्रोडक्शन टू IP ॲड्रेस. तुम्हाला माहिती आहे IP ॲड्रेस म्हणजे काय. तुम्हाला मोबाईल आहे तुमच्याकडं, तुम्ही मोबाईलवरनं समजा कुणाला तरी धमकीचा फोन दिला, तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं धमकीचा फोन केला मुख्यमंत्र्यांना समजा, आणि कार्ड मोडून टाकलं, तुम्ही सापडाल म्हणून कार्ड मोडून टाकलं, तर तुम्ही काही सेकंदात सापडू शकताय. का, त्या कॉल बरोबर फक्त तुमचा नंबर गेलेला नसतो, तर तुमच्या मोबाईलचा IMEI नंबर सुद्धा गेलेला असतो. आणि त्या IMEI नंबरवरनं मोबाईलला स्वतःचा एक युनिक ID असतो, त्याला आपण IMEI नंबर असं म्हटलं जातं. आणि त्या IMEI नंबरवरनं तुम्हाला शोधलं जाऊ शकतं. तसंच मोबाईलचा युनिक ID त्याला आपण IMEI नंबर म्हणतो. तसा कम्प्युटरचा स्वतःचा एक ID असतो, त्याला IP ॲड्रेस म्हणतो. काय, IP ॲड्रेस. आणि IP ॲड्रेस हा 4 ब्लॉकमध्ये विभागला जातो. प्रत्येक ब्लॉकमध्ये जास्तीत जास्त 0 ते 255 पर्यंतचे नंबर टाकू शकता. ऐका, प्रत्येक ब्लॉकमध्ये जास्तीत जास्त 0 ते 255 पर्यंतचे नंबर पाठवू शकताय. म्हणजे 255, 255, 255, 255 असं मॅक्झिमम तुम्ही करू शकताय. हा IP ॲड्रेस आहे. मग इथे एक IP ॲड्रेस दिलाय बघा, एक सॅम्पलला 192.0.2.1 हा IP ॲड्रेस आहे. हा IP ॲड्रेस त्याला इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 म्हणतो, IPv4. IP म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल, आणि IP व्हर्जन 4 असं म्हटलं जातं. IPv4 आपल्या रेग्युलर कॉम्प्युटरसाठी IPv4 हा 32 बीट नंबर असतो. IPv4 साठी किती बिट्स अलोकेट केले जातात हा प्रश्न आहे. किती बिट्स,
32 बीट आणि IPv6 साठी 128 बीट्स वापरले जातात. 128 बीट IPv6 साठी वापरले जातात. हे जास्त नेटवर्कसाठी वापरलं जातं. प्रत्येक कम्प्युटरला स्वतःचा एक IP ॲड्रेस असतो आणि तो IP ॲड्रेस त्याच्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. आता ह्या IP ॲड्रेसचं सॅम्पल दिलंय बघा. हा IP ॲड्रेस आहे IPv4 असा आहे आणि IPv6 अशा पद्धतीनं आहे. तुम्हाला कुठेही ओळखण्यासाठी IP ॲड्रेस महत्त्वाचा दिला जातो. आता माझ्या कम्प्युटरला सुद्धा माझं नेटवर्कमध्ये मी क्लिक केलं तर माझ्या कम्प्युटरला सुद्धा मी तुम्हाला सॅम्पल दाखवतोय बघा. ओपन नेटवर्क म्हटलं तर माझ्या कम्प्युटरचा IP ॲड्रेस तुम्हाला बघायला मिळणार आहे. मी समजा प्रॉपर्टीजमध्ये गेलो, हे वायफायचं आहे बघा. प्रॉपर्टीजमध्ये गेलो तर इथं त्याचा IP ॲड्रेस दिलेला असणार आहे बघा. IPv4 आहे का, 10.22.175.19 आहे का IP ॲड्रेस. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त IP ॲड्रेस किती ब्लॉकमध्ये विभागला जातो, 4 ब्लॉकमध्ये. 4 टप्पा असतात आणि त्या 4 ब्लॉकमध्ये जास्तीत जास्त 0 ते 255 पर्यंतचेच नंबर असतात. त्यामुळे इथं जो नंबर असतो तो 255च्या आत असणार आहे. अशा पद्धतीनं हा असतो. आणि फिजिकल ॲड्रेस ज्याला मॅक ॲड्रेस म्हणतो, हा मॅक ॲड्रेस आहे बघा. कम्प्युटरचा फिजिकल ॲड्रेस तो ओळखला जातो. अशा पद्धतीनं IP ॲड्रेसवरनं आपला कम्प्युटर आयडेंटिफाय केला जातो. आता ISP आणि ISPचं रोल्स बघितलं. मी ऑलरेडी हे सांगितलंय बघा. ISP म्हणजे काय, तर इंटरनेटची सेवा जी कंपनी आपल्याला देते त्याला ISP म्हणतो. ISP देणाऱ्या कंपन्या भरपूर आहेत. त्याच्यामध्ये केबल, फायबर ऑप्टिकल केबल आहे, ब्रॉडबँड केबल आहे. अशा साह्यानं आपण इंटरनेट ॲक्सेस केलं जातं. त्याच्यानंतर या पद्धतीनं हे एअरटेल वगैरे मी ISPची नावं सांगितलेत मागच्या लेक्चरला. ISPलाच आपण इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपला थेरीचा पार्ट झालेला आहे. ठीक आहे. मला जे घ्यायचं होतं ते झालं. आता आपण काही प्रॅक्टिकलचं पार्ट्स बघायचं आहे. प्रॅक्टिकलचा पार्ट्स बघत असताना गुगलच्या काही सेवा राहिलेल्या असतील तर त्या आपण बघूया. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या सेवा बघूया बघा. यातलं आपण जीमेल झालंय, यूट्यूब झालंय, कॅलेंडर झालंय, ड्राईव्ह झालंय, सर्च झालंय, प्ले स्टोअर झालंय, गुगल ट्रान्सलेट झालंय, फोटोज झालंय, शीट झाले, डॉक्स झाले, स्लाइड झाले ना. हे शीट म्हणजे काय, एक्सेल. डॉक म्हणजे वर्डची फॅसिलिटी सगळी इथं वापरता येते. आणि स्लाइड्स म्हणजे पॉवर पॉईंट याच्यामध्ये आहेत बघा. त्यानंतर गुगल क्लासरूम आहे, गुगल अर्थ झालंय. जे महत्त्वाचं आहे तेच पण मी फक्त घेणार आहे, बाकीचं काही नाही घेणार. त्यानंतर इथं ब्लॉगर सगळ्यात महत्त्वाचं आहे. ब्लॉगर आणि गुगल फॉर्म मी सांगणार आहे. यातलं काय सांगणार आहे, ब्लॉगर आणि गुगल फॉर्म. ब्लॉगर काय, बाकी काय घ्यायची गरज नाही याच्यात. ब्लॉगर आणि गुगल फॉर्म घेणार आहे बघा. ब्लॉगर म्हणजे काय, तर ब्लॉगर म्हणजे छोटे छोटे लेख लिहिण्यासाठी अमिताभ बच्चननी ब्लॉग लिहिला अशी बातमी येते बघा आणि त्या ब्लॉगमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं असं म्हणतोय. मग ब्लॉगर मिनी वेबसाईट म्हटले जाते. ह्या ब्लॉगरमध्ये तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करू शकताय. काहीतरी तुमचे इव्हेंट्स असतील, काहीतरी तुमचे वेगवेगळे फॅसिलिटी असतील, त्या तुम्ही ओपन करू शकताय. तुम्ही त्यातलंच मी एक डेमो दाखवते तुम्हाला ब्लॉगरला. आमच्या कॉलेजची वेबसाईट वापरतोय कारण का नॅकच्या दृष्टीनं प्रत्येक कॉलेजनं, प्रत्येक डिपार्टमेंटनं ब्लॉग तयार करणं गरजेचं आहे. मग ती मी ब्लॉग दाखवतोय बघा. ब्लॉग कशा पद्धतीनं तयार केलं, dmb3.edu.in असं मी वेबसाईट ओपन केली आणि त्या वेबसाईटमध्ये मी तुम्हाला ब्लॉग, आमच्या डिपार्टमेंटचा ब्लॉग मी तयार केलेला दाखवणार आहे. मग ह्याच्यामध्ये ही वेबसाईट आहे बघा. या वेबसाईटमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत आणि या फॅसिलिटी तुम्ही वापरू शकताय. मग त्या वेबसाईटमध्ये dmb3.edu.in केलं. आता ओपन झाले. इथं बघा हा मेनू दिसतोय का, लहान केलं. इथं वेगवेगळ्या लिंक्स आहेत बघा. लिंक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं इन्फ्रास्ट्रक्चर, ॲडमिशन, अकॅडमिक हे सगळ्या फॅसिलिटी दिसतात बघा. याच्यामध्ये मला ब्लॉग जर ओपन करायचा असेल आपल्या डिपार्टमेंटचा, आमच्या डिपार्टमेंटचा, तर इथं ब्लॉग कुठल्या मेनूमध्ये आहे बघूया. इथं शेवटच्या ह्याच्यात आहे. हा ब्लॉग्स आहेत का. ब्लॉग्स नावाचा सेपरेट आम्ही मेनू केला वेबसाईटला आणि त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स म्हणून आमचा ब्लॉग आहे.
आमच्याच ब्लॉगचा दाखवतोय, हा ब्लॉग तुम्ही तिथं तयार करू शकताय. तर बघा, हा ब्लॉग मी ओपन केला, कम्प्युटर सायन्सचा ब्लॉग आहे बघा, डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स असं मी दिलं. आमच्याकडे होणारे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही ह्याच्यात टाकतोय. आम्हाला परत रेकॉर्ड कॉलेजला द्यायची गरज भासत नाही, त्या कॉलेजच्या ह्याच्यात सगळं आहे बघा. मग MOU बिटवीन डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स अँड दूधसागर महाविद्यालय, ही बातमी बघायची आहे, तुम्ही बातमी बघू शकताय, ही न्यूज बघू शकताय. अशा पद्धतीनं वेगवेगळे ब्लॉग्स तुम्ही तुमचं रेकॉर्ड करू शकताय. ब्लॉग्स म्हणजे थोडक्यात काय, बातमी आपण देतोय बघा. ह्याच्यामध्ये फोटो वगैरे मी दिलेले आहेत बघा, MOU बिटवीन ब्लॉग्स. इथं हे फोटो वगैरे आहेत बघा, इथं ब्लॉग मी टाकलेला आहे. आता प्रिन्सिपल सर आणि ती पुण्याची कंपनी आलतीत बघा, ते आहेत, मी आहे बघा त्याच्यात. ठीक आहे, या पद्धतीनं आहेत वेगवेगळे ब्लॉग आहेत. मी होमला घेतोय, होमला घेतल्यानंतर तुम्ही परत ब्लॉग बघू शकताय. वेगवेगळे ब्लॉग इथं दिलेले आहेत. अबाउट म्हटलं तर अबाउटमध्ये कम्प्युटर डिपार्टमेंट विषयी माहिती दिलेली असणार आहे. अबाउट दिले बघा, कम्प्युटर डिपार्टमेंट विषयीची माहिती दिलेली आहे. मग वेगवेगळे लिहिलेले ब्लॉग्स आहेत. कॉन्टॅक्ट म्हटलं तर कॉन्टॅक्ट, कुणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे डिपार्टमेंटशी रिलेटेड, ते कॉन्टॅक्टसुद्धा इथं लिंकवरती क्लिक केल्यानंतर कॉन्टॅक्टसुद्धा ओपन होणार आहे. कॉन्टॅक्टला काय दिलेलं नाही वाटतं अजून. ठीक आहे, इथं कम्प्युटर सायन्सवरती क्लिक केलं, ब्लॉगमध्ये सिलेबस आहे बघा. मुलांना सिलेबस पाहिजे असेल तर मुलं सिलेबस इथनं BSc 3, BSc 1, BSc 1चा ओपन करू शकताय. क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर क्वेश्चन पेपर्स ओपन करू शकतात. म्हणजे एवढ्या सगळ्या फॅसिलिटी वेबसाईट सारखी आपण इथं दिलेलं आहे. या पद्धतीनं आपण ब्लॉग तयार केलेला आहे. असे ब्लॉग तुम्ही करू शकताय. त्यासाठी ब्लॉगर नावाची कन्सेप्ट आहे, ती तुम्ही वापरू शकताय. मग ब्लॉगर कसा करायचा बघा. ब्लॉगर कसा करायचा बघा, मी क्लोज करतो हे ब्लॉग. इथं जायचं, तुमचं ज्याचं अकाउंट ओपन आहे, माझं DM बिद्रीचं अकाउंट ओपन आहे ते नको आहे, मी इथं माझा स्वतःचा अकाउंट ओपन करतोय बघा. सगळं तुम्ही एक लॉग इन केलं किंवा आर्यन मेटीलचं मी लॉग इन करतोय आणि त्याचा ब्लॉग तयार करतोय बघा. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला त्याचा पासवर्ड द्यावा लागणार आहे. पासवर्ड दिल्यानंतर तुम्ही ब्लॉग करू शकताय. समजा मी पासवर्ड दिला, कुठलीही गुगलची सर्व्हिसेस वापरायची झाली तर ब्लॉग हा तुम्हाला युजर ID पासवर्ड हा लागणार आहे. आणि ब्लॉगर हा एक कन्सेप्ट आहे बघा, ह्याच्यात आलोय. कन्सेप्ट मोठी नसली तरी भरपूर उपयोगी आहे बघा. ब्लॉगरमध्ये आलो, तुम्हाला शाळेत सुद्धा ब्लॉगर कन्सेप्ट होती, 10वीला होता ना ब्लॉगर. ब्लॉगर ओपन केलं बघा आणि ब्लॉग तयार करायचा आहे. आता इथं ॲक्च्युली दूधसागर महाविद्यालयाचा ब्लॉग झाला बघा, कॉलेजचा ब्लॉग इथं ओपन झालेत. वेगवेगळे कॉलेजचे सुद्धा ब्लॉग इथं झालं आहेत. फॅसिलिटेशन ऑफ ॲल्युमिनस डॉक्टर VJMT स्कॉलरशिप, हे कॉलेजनं सुद्धा यात सगळं पोस्ट केलं आहे. कारण का, हे कंपल्सरी आहे, सगळं उपयोग आहे. भविष्यात तुम्ही कुठं जॉब करायला गेला आणि ब्लॉग कन्सेप्ट माहीत झाली तर तुम्हाला माहिती पाहिजे आहे. त्यामुळं मी ही स्विच करतोय बघा. आर्यन मेटीलच्या अकाउंटवर मी ब्लॉग स्विच केला आणि आता आर्यननं ब्लॉग अजून केलेलंच नाही आहे, तर ब्लॉग तयार करायचा आहे. तर ब्लॉग नेम द्यायचं बघा, चूज युअर ब्लॉग नेम म्हटलं तर इथं टायटल द्यायचं आहे. काय टायटल द्यायचं आहे, आर्यन मेटील धारण्या. आर्यन मेटील्स ब्लॉग म्हणूया, आर्यन मेटील्स ब्लॉग असं मी नाव दिलं. 100 अक्षरात तुम्ही ब्लॉग देऊ शकताय. नेक्स्ट केलं. आता इथं त्या ब्लॉगला ॲड्रेस द्यायचा आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ती लिंक ओपन करायची असेल तर आपण असं आर्यन मेटील blog.blogspot.com असं केलं. आता हे घेत नाही बघा का. नेक्स्ट घेतलं बघूया. आर्यन मेटील ब्लॉग्स, डिस्प्ले नेम काय पाहिजे, आर्यन मेटील असं केलं आणि फिनिश केलं तर त्याचा ब्लॉग तयार झालाय बघा. आर्यन मेटीलचा ब्लॉग तयार झालेला आहे. इथं आर्यन मेटील्स ब्लॉग म्हणून आलं आणि इथं सगळं ब्लॉग तयार झालंय बघा.
ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या पोस्ट टाकू शकताय. समजा एखादी पोस्ट टाकायची आहे, पोस्ट म्हणजे लेख. मग आता मी ChatGPT ओपन करतोय आणि आर्यनकडनं मी एक लेख लिहून घेतोय मराठीत ChatGPT कडनं, आणि तो ChatGPT मध्ये मी त्याच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. म्हणजे त्याच्या ब्लॉगमध्ये जर मला टाकायचा झाला तर मी तो ब्लॉग इथं टाकणार आहे बघा. त्यासाठी मी ChatGPT ओपन केलंय. ChatGPTला अकाउंट सुद्धा त्याचं तयार व्हायला लागले. होऊ दे. एज किती टाकू रे? 15. तर बघा, ChatGPTला मी विचारणार आहे क्रिएट मराठी ब्लॉग. बघा, ब्लॉग सुद्धा मी त्याच्याकडनं तयार करून घेतोय. क्रिएट ब्लॉग इन मराठी अबाउट करियर आफ्टर करियरचं स्पेलिंग करियर मराठीचं स्पेलिंग चुकलंय. करियर आफ्टर 10th इन मराठी. मराठीमध्ये ब्लॉग तयार करा म्हटलं. 10वी नंतरचा करियर असं काय ते आपण करायचं आहे. मग इथं बघा, त्यानं ब्लॉग तयार करून दिलाय आणि हे ब्लॉगचा सगळी कॉपी पेस्ट करायचं आहे. मग ब्लॉगचा विषय घेतलाय तर इथं कॉपी केलं, ब्लॉग स्पॉटमध्ये आलो, ब्लॉग पोस्ट नवीन पोस्ट करायची आहे तर नवीन पोस्टला आलो आणि मी तो पोस्ट करणार आहे. टायटल जे आहे ते मी कॉपी केलेलं दिलं बघा. त्यानंतर जे आहे ते आपल्याला इथलं बाकीचा लेख द्यायचा आहे. मग प्रस्तावना वगैरे सगळं जे आहे ते कॉपी पेस्ट करायचं आहे आणि 10वी नंतर करिअरच्या संधी हे आपण त्याच्यात टाकणार आहोत. परत इथं आलो, इथं आल्यानंतर मी पेस्ट करणार आहे बघा. म्हणजे हा ब्लॉग तयार केला, हा ब्लॉग झाला. प्रिव्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकताय तो ब्लॉग कसा असणार आहे. अशा पद्धतीनं आर्यन मेटिलच्या नावानं एक लेख तयार झालाय आणि तो लेख तुम्ही या पद्धतीनं, आणि पब्लिश डेट सुद्धा दाखवतो बघा. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं लेख लिहू शकताय आणि तो लेख पब्लिश करू शकताय. लक्षात आलं का? हे ब्लॉग झाला आणि ब्लॉग मी आता पब्लिश करायचा आहे. इथं आलो, परत बॅकला जायचं आहे. हा प्रिव्ह्यू केला मी, बॅक आलो, हा प्रिव्ह्यू आहे बघा. ऍड्स गो हिअर म्हटलं, काय बोलायला. बघा, हा पब्लिश करायचा आहे. हा ब्लॉग आहे बघा, ड्राफ्टमध्ये सेव्ह आहे. हा मला पब्लिश करायचा आहे. पब्लिशवरती क्लिक करायचं आणि तो पोस्ट पब्लिश झालाय. याची लिंक शेअर करायची आहे. लिंक शेअर करायची आहे बघा. आता ही लिंक शेअर करताना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आहे. मग कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही लिहू शकताय किंवा ही कॉपी करू शकताय. कॉपी केल्यानंतर समजा मी व्हॉट्सॲपला आलो आणि व्हॉट्सॲप माझं अकाउंट ओपन केलं आणि त्या व्हॉट्सॲपमध्ये मी लिंक शेअर करणार आहे बघा. मलाच पाठवली मी लिंक, मलाच लिंक मी घेतोय, सुनील मेठारी म्हटलं, आणि मी तो ब्लॉग बघणार आहे बघा. इथं आलो, लिंक शेअर केली, ती ब्लॉगची लिंक शेअर केली, aryanmetilblogspot.com असं घेतलं. नेक्स्ट केलं तर बघा ही लिंक मला व्हॉट्सॲपला मला येणार आहे आणि मी ज्या वेळा त्याच्यातनं ती लिंक ओपन करणार आहे बघा, मी ही ज्या वेळा लिंक ओपन करणार आहे त्यावेळा व्ह्यूज वगैरे त्याचे वाढणार आहेत बघा. मी आता इथनं ओपन करतोय बघा, इथं बघा लिंक आलेलं आहे मला.
मी तो ब्लॉग ओपन करतोय, तो ब्लॉग ओपन करतोय बघा. आता ब्लॉग ओपन केल्यानंतर मला हा लिंक आली का, म्हणजे त्यानं लिहिलेला लेख मला इथं बघायला मिळालेला आहे, तो मी इथं बघू शकतो. आणि बॅक झालं. समजा मी इथं रिफ्रेश केलं तर इथं व्ह्यूज म्हणून एक येणार आहे बघा. आलं का व्ह्यूज, इथे एक वाढलं का. अशा पद्धतीनं ब्लॉग करू शकताय, ब्लॉगच्या कमेंट बघू शकताय. हे झालं ब्लॉग. आता ब्लॉग नंतर परत मी ब्लॉग क्लोज करतोय. एवढं डिटेलमध्ये ब्लॉग मी पहिल्यांदाच शिकवला आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे बघा, ब्लॉगमधनं मी बाहेर पडतोय. ब्लॉगमधनं बाहेर पडल्यानंतर दुसरी गुगलची सर्व्हिसेस आहे, ज्याला आपण म्हणतो, कुठली बघायची होती, गुगल फॉर्म. आता गुगल फॉर्म भरायचा आहे बघा तुम्ही. गुगल फॉर्म ही एकदम ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे, ज्या सगळ्या ऑफिसेसमध्ये गुगल फॉर्म वापरावा लागतो. मग गुगल फॉर्म कसा वापरला जातो, तर गुगल समजा मला तुमची सगळ्यांची माहिती मला टाईप करायची आहे, तुमची माहिती मला पाहिजे आहे, तर मी काय करणार, तुमच्या प्रत्येकानं एका कागदावर माहिती लिहून घेणार आणि ती माहिती मी टाईप करणार. बरोबर आहे का, ती माहिती मी टाईप करणार. आणि टाईप केल्यानंतर म्हणजे मला त्रास आहे, प्रत्येकाला 100-150 विद्यार्थ्यांना हे करायचं आहे. त्याच्यापेक्षा मी काय करू शकतो, एक गुगल फॉर्म तयार करू शकतो आणि ती गुगल फॉर्ममध्ये काय काय माहिती पाहिजे आहे ती विद्यार्थ्यांना द्यायची आणि ती लिंक व्हॉट्सॲपला शेअर केली की तुमचं तुम्ही माहिती भरायची. ती माहिती सगळी माझ्याकडे एक्सेल फॉर्मॅटमध्ये ऑटो टाईप होणार आहे. म्हणजे मी एकही माहिती टाईप करणार नाही, पण सगळा रेकॉर्ड मला माझ्याकडं मिळणार आहे. मॅक्झिमम सगळी गव्हर्नमेंट ऑफिसेस तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक पाठवतात आणि ते फॉर्म भरून द्या म्हणतात, जेणेकरून सगळी माहिती त्यांच्याकडे लगेच मिळते. किंवा हे एक काम झालं. आणि दुसरं काम आहे काय, तर तुम्ही पेपर करू शकताय. गुगल फॉर्मद्वारे एक ऑनलाईन टेस्ट सुद्धा तयार करू शकताय. ह्या 2 फॅसिलिटी दाखवतो आणि आज आपण थांबायचं आहे बघा. आज गुगल फॉर्म तयार करायचा आहे. आर्यनच्या अकाउंटवरनं गुगल फॉर्म, पहिला माहितीचा गुगल फॉर्म कसा करायचा बघा. हे गुगल ड्राईव्हला सेव्ह होतं. हे कुठं सेव्ह होतं, गुगल ड्राईव्हला सेव्ह होतं. आता हे माझी लिंक कुठली ह्याची चालू आहे, त्यामुळे ते ड्राईव्ह फुल म्हणतं बघा. मी कॉलेजचं नाही आहे, तर आर्यन मेटीलचं अकाउंट ओपन केलं आणि मला गुगल फॉर्म तयार करायचा आहे. बोलायचं नाही आहे कुणी, गुगल फॉर्म तयार करायचा आहे. हा गुगल फॉर्म मी ओपन केला. त्या फॉर्मला नाव द्यायचं आहे, समजा दिशा कॉम्प्युटर फॉर्म, दिशा कॉम्प्युटर ॲडमिशन फॉर्म म्हणूया. मला ॲडमिशन फॉर्म ऑनलाईन तयार करायचा आहे. तर बघा कसा करायचा आहे. गुगल फॉर्ममध्ये आलो आणि फॉर्ममध्ये आलो. इथं बघा दिशा कॉम्प्युटर ॲडमिशन फॉर्म, ॲडमिशन फॉर्म म्हटलं, ठीक आहे. मग इथं मी दिलं डिटेलमध्ये काय, ॲडमिशनचं स्पेलिंग चुकलेलं असेल तर तुम्ही असं करेक्शन करू शकताय. मग दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन हळदी असं डिटेलमध्ये तुम्ही माहिती भरू शकताय. दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन हळदी, तालुका करवीर असा पत्ता तुम्ही देऊ शकताय, कोल्हापूर, ठीक आहे. मग इथं बोल्ड करायचं असेल तर बोल्ड करू शकताय. तुम्हाला जे काही करायचं असेल ते बोल्ड वगैरे तुम्ही करू शकताय. अंडरलाईन वगैरे देऊ शकताय. आता पहिला प्रश्न, विद्यार्थ्याकडून तुम्ही काय काय माहिती घेणार आहात ते इथं प्रश्न लिहायचा. प्रश्न लिहित असताना समजा तुम्ही वेगवेगळे प्रश्न देत असताना समजा स्टुडंट नेम द्यायचा आहे. स्टुडंट नेम म्हटलं तर आन्सरमध्ये आलं बघा शॉर्ट आन्सर. नाव तुम्हाला शॉर्टमध्ये पाहिजे आहे ना, त्यामुळे शॉर्ट आन्सर देऊ शकताय, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न ॲड करायचा आहे. दुसरा प्रश्न ॲड करायचा असेल तर प्लस सिम्बॉल क्लिक करा. दुसरा प्रश्न येतो बघा. पहिला प्रश्न स्टुडंट नेम आहे. दुसरा प्रश्न ॲड करायचा आहे. दुसरा प्रश्न काय पाहिजे आपल्याला, स्टुडंट ॲड्रेस. मी काही जास्त माहिती घेत नाही, स्टुडंट ॲड्रेस असं घेतलं, स्टुडंट ॲड्रेस. आता मला हे पॅराग्राफमध्ये 2-3 लाईनमध्ये पाहिजे आहे म्हणून मी लॉंग आन्सर घेतलं. आता मला हे प्रश्न कंपल्सरी पाहिजे आहे, म्हणजे त्यांना उत्तर द्यायलाच पाहिजे, त्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही आहे, तर मी इथं घेतलं बघा. तसंच ॲड्रेस सुद्धा पूर्ण भरायला पाहिजे तरच ते घ्यायचं आहे, कंपल्सरी केलं. परत तिसरं मोबाईल नंबर पाहिजे आहे किंवा जेंडर टाईप करायचं आहे मी वेगवेगळ्या पद्धतीनं. जेंडरला काय येतं, जेंडर म्हणजे मेल का फिमेल, मग त्याला पर्याय निवडायला लागतात. मग इथं मेल घ्यायचं आहे आणि इथं काय घ्यायचं आहे, फिमेल घ्यायचं आहे, फिमेल येतं. परत प्लस केलं, जेंडर घेतल्यानंतर मोबाईल नंबर सेव्ह करायचा आहे. मोबाईल नंबर घेतला, मोबाईल नंबर असं टाईप केलं. मोबाईल नंबर आल्यास इथं ऑटोमॅटिक त्याचं
टेक्स्ट घेतलं बघा, त्याच्याशी रिलेटेड घेतं. त्यानंतर डिस्ट्रिक्ट घ्यायचं आहे, डिस्ट्रिक्ट जिल्हा पाहिजे आहे, तर मी इथं चेकबॉक्स किंवा ड्रॉपडाऊन बॉक्स घेतोय बघा. आणि या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये मी 2-3 जिल्हे देणार आहे. पहिला जिल्हा कोणता? कोल्हापूर. मी युजरला चॉईस देणार आहे बघा, कोल्हापूर. दुसरा सांगली. तिसरा सातारा. झालं, ठीक आहे. एवढी माहिती मला पाहिजे आहे, पण ही कंपल्सरी करायला नव्हतं. शेवटचे 2 प्रश्न कंपल्सरी करायला नव्हतं. कंपल्सरी करूया, हा पण प्रश्न कंपल्सरी करूया. ऍड्रेस केलता काय? केलता. ठीक आहे. आणि हे पब्लिश करायचं आहे, तर इथं बघा पब्लिश वरती क्लिक करायचं. हा फॉर्म तयार होतो. एनीवन दिस लिंक म्हटलं आणि पब्लिश केलं तर ही लिंक ज्यांना शेअर कराल. शॉर्टन लिंक म्हटलं तर लहान शेअर लिंक येते. कॉपी केली, मी व्हॉट्सॲपला आलो आणि व्हॉट्सॲपवर मी लिंक ओपन करतोय बघा. इथं मी पेस्ट केली लिंक. नाही, ही ब्लॉक स्पॉटची आली ना. कॉपी लिंक करूया. आता कॉपी झाली आणि इथं पेस्ट करतोय बघा. गुगल फॉर्म आला का? दिशा कॉम्प्युटर ॲडमिशन फॉर्म आला का? लिंक ओपन करतोय आणि आता तुम्हाला दाखवतोय. गुगल फॉर्म भरून मी दाखवणार आहे कशा पद्धतीनं गुगल फॉर्म आपण भरू शकतो. तर बघा, आता इथं तुम्ही सेटिंग्स आहेत. मला व्हॉट्सॲपला लिंक आली आहे गुगल फॉर्मची. मी गुगल फॉर्म ओपन करतोय. गुगल फॉर्म ओपन केल्यानंतर मी ह्याच्यात नावं भरणार आहे बघा. स्टुडंट नेम, समजा मी आमच्या राजवीरचं नाव दिलं, राजवीर मिठारे असं टाईप केलं. ॲड्रेस गाडीगुंडवाडी एंटर केलं. तालुका करवीर. एवढं टाकलं. जेंडर मेल टाकलं. बघा इथं फॉर्म भरतोय मी. मोबाईल नंबर समजा माझा दिला, 9421175700. आणि इथं चूज बघा, ड्रॉपडाऊन बॉक्स घेतल्यामुळे इथं जिल्हा येतं. चूज केलं आणि सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर तो ऍडमिशन फॉर्म सबमिट झालेला आहे. माझं बघा रिस्पॉन्सेस मध्ये बघा, एक रिस्पॉन्स ऍड झालाय का? एक रिस्पॉन्स ऍड झालाय बघा. इथं एक रिस्पॉन्स ऍड झालाय. त्याची एक्सेल शीट सुद्धा डाउनलोड करू शकताय. अशा पद्धतीनं गुगल फॉर्म तुम्ही तयार करू शकताय. समजलं? हे गुगल फॉर्म एवढा उपयोगी आहे. अशी तुम्ही क्वेश्चनरी सुद्धा तयार करू शकताय, प्रश्नोत्तर. ठीक आहे, आपण इथं थांबूया. हे व्हिडिओज मी स्टॉप करतोय. ठीक आहे, आजचं